बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना अखेर उपरती। छत्रपती शिवरायांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी मागितली माफी, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचाही आरोप। राज्यातील योजनांचा गैरफायदा घेणाऱ्या अपात्र लाभार्थ्यांवरती आता प्रशासनाचा फास। चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्यांना नोटीस देण्याची प्रक्रिया सुरू। तब्बल 11 कोटी रुपयांची वसुली अपेक्षित। राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती। 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या हालचाली। कर्जमाफीसाठी 25,000 कोटींची करावी लागणार तरतूद। हिंदीनंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब। मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा NCERTचा डाव। रोहित पवार, कल्पनाराजे भोसलेंसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिसिंग लिंकच्या प्रकल्पाची पाहणी। 1 मे रोजी मिसिंग लिंक होणार वाहतुकीसाठी खुला। कोणताही टोलवाढ नाही। मुंबई पुणे प्रवास होणार सुसाट। बंदूकहाराची संबंध ठेवणं महसूल अधिकाऱ्यांना भोवणार। ज्या अधिकाऱ्यांची नावं समोर आली त्यांना थेट बडतर्फ केलं जाणार असल्याचा बावनकुळेंनी दिला इशारा। TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा आरोपींची संपर्क कायम। कॉल डिटेल्समधून कनेक्शन उघड। राज्यात उष्णतेचा कहर। अकोल्यात 46 अंशांचा इशारा, तर उष्माघाताने परभणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना। अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी लागू। हिंगोलीतनं इथं सध्या तापमानाचा पारा 40च्याही पुढे गेलाय आणि उकाड्याने नागरिक सुद्धा हैराण झालेले आहेत। आणि अशा परिस्थितीमध्ये औंढा नागनाथ तालुक्यामध्ये गोचेगाव इथं झालेल्या एका विवाह सोहळ्यामध्ये वधूपित्यानं एक अनोखी शक्कल लढवली आहे। वराडी मंडळींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून लग्न मंडपाच्या बाजूला शेतातलं स्प्रिंकलर लावलंय आणि या तुषार सिंचनामुळे परिसरात थंडावा निर्माण झाला आणि पाहुण्यांना उकाड्यात सुद्धा दिलासा मिळाला। या अभिनव उपक्रमामुळे हा विवाह सोहळा सध्या चर्चेचा विषय ठरलेला आहे। मावळ तालुक्यामध्ये तापमान आता 38 ते 40 अंशांपर्यंत पोहोचलंय आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेला लोणावळा सुद्धा आता उष्णतेच्या झळा सहन करतोय। वाढत्या तापमानामुळे पवना नगर आणि आंदर मावळ भागामध्ये पर्यटकांची गर्दी घटली आहे। दरम्यान वाढती वृक्षतोड आणि पर्यावरणीय समतोल बिघडला, त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होते असं स्थानिकांचं म्हणणं आहे असं कळतंय। मावळ तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळा आता सध्या तापल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। लोणावळ्याचं जे तापमान आहे 40 डिग्रीच्या आसपास, म्हणजे 38 ते 39 डिग्री पर्यंत गेलेले आणि त्यामुळे जे पर्यटक आहे, जे बाहेरून येणारे पर्यटक त्यांचाही काहीसा जो लोणावळा येणारा जो लोंढा होता, म्हणजे जी गर्दी होती ती काहीशी कमी झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। कारण की अनेक पर्यटक हे आता थंड, म्हणजे उसाचा गुऱ्हाळ असेल किंवा थंड पेय असेल, त्या थंड पेयाकडे वळत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी संपूर्ण मावळ तालुक्याचं जे चित्र आहे ते हा संपूर्ण मावळ तालुका तापल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर मावळ तालुक्यामध्ये जे हिरवाईने नटलेले हे जे मावळ तालुका आहे, मात्र आता येथे मोठ्या प्रमाणामध्ये सिमेंट जंगल झाले, त्यामुळे कुठंतरी पर्यावरणाचा जो समतोल आहे तो बिघडल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कुठेतरी आता आपण पाहू शकतो की नका सूर्य कोपल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे जे थंड हवेचं हे ठिकाण असलेल्या या संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये आता कुठेतरी उष्णता निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे इथे कुठेतरी पर्यटकांची जी संख्या आहे ते घटल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। गणेश धुळा, न्यूज 18 मराठी, लोणावळा। दक्षिण काशी अशी ओळख असणाऱ्या पंढरपुरात आता श्रद्धेला धक्का बसेल असं चित्र समोर आलंय। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये मृताला शेवटचं पाणी पाजण्यासाठीही पाणी उपलब्ध नाही। हा धक्कादायक प्रकार उघड झालाय। हातपंप बंद आहे आणि चंद्रभागेचं पात्रही कोरडं पडलंय, त्यामुळे नागरिकांना घाण डबक्यातलं पाणी वापरण्याची वेळ आली आहे। आता या प्रकारामुळे संताप व्यक्त होतोय आणि तातडीनं हातपंप सुरू करण्याची मागणी स्थानिक करतायत।
मी रवी बनारे. परवा आमच्यातला मुलगा वारला इथं पाहुण्याचा. त्या टायमाला इथं आलो, कसलीच पाण्याची सोय नाही. हापसा सुद्धा बंद आहे. खाली नदीला आणलं, नदीला पाणी घाण आहे. तसलं घाण पाणी पाजायची वेळ आली. शेवटच्या क्षणाला माणसाला पाणी तरी चांगलं पाहिजे प्यायला. इथं नगरपालिकेनं लक्ष देऊन खरंच इथं काहीतरी चांगल्या उपाययोजना पंढरपूरकरांसाठी केल्या पाहिजेत. धीरेंद्र शास्त्रींना आता उपरती झालीय. या बागेश्वर बाबांनी अखेर आपल्या वादग्रस्त विधानावर माफी मागितली आहे. ते काय म्हणतायत? शिवरायांबाबतच्या विधानावरनं वाद पेटला होता आणि आता अखेर या बागेश्वर बाबांनी माफी मागितली आहे. बागेश्वर बाबांनी अखेर माफी मागितल्याचं कळतंय. एका कार्यक्रमात त्यांनी शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. आंदोलनं झाली, टीका झाली आणि आता अखेर त्यांनी माफी मागितल्याचं कळतंय. त्याआधी काय म्हटले होते आपण पाहूया आणि त्यानंतर त्यांनी आता माफी कशी मागितली आहे ते आपण पाहणार आहोत. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयाँ लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं। तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो। तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा, बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। हमारा 1% भी इस प्रकार का कोई मत नहीं था, ऐसा कोई विचार नहीं था कि हम छत्रपति, हमने गुरु महिमा के प्रति कितने वो समर्पित थे, उस वक्तव्य को हमने गुरु महिमा के प्रति गाया था कि गुरुओं के प्रति हमारे देश के राजा, हमारे देश के हिंदू हृदय सम्राट, हिंदुओं के सिरमौर, हिंदुओं के चक्रधर सम्राट छत्रपति वीर शिवाजी महाराज संतों को, मठों को, महंतों को, आई तुलजा भवानी को कितना मानते थे। उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं, पर हम ये भी कहेंगे कि हमारी बात को अनर्गल प्रस्तुत ना किया जाए,